नका घालू मोडा, चला जाऊ पाहू येळ्याचा घोडा, चला जाऊ पाहू येळ्याचा घोडा. छान, उत्तम, उत्कृष्ट. अरे आम्ही राजापक्षाचं मारुतीचं दर्शन घेऊन सोनं लुटून सुद्धा आलो, तरी यांचा येळ्याचा घोडा अजून चालूच आहे. अशानंतर आमचं हे लोकगीत संग्रहाचं काम अपूर्ण सोडून आम्हाला पुण्याला परत जावं लागेल. बाकी दाजीबा काही म्हणा, आजचा दसरा गाजला असा असं म्हणता असं की आज त्या चौकात आणि या चौकात मिळून 700 लोकांची पंगत झाली जिलेबीची म्हणून म्हणता का? आधी बाबूराव मालकाचं लगीन उभ्या मुग्यात झालं. रजिस्टर लग्न तसंच होतं दाजीबा. आधी लगीन रजिस्टर राहो का एप्रिल डिलिव्हरी राहो, लगीन कसं वाजलं पाहिजे, गाजलं पाहिजे. श्रीमंत खमारीकर देशमुखांच्या वाड्यातलं आबा मालकाच्या आमदानीतलं हे बाबूराव मालकाचं पहिलं लगीन, पण वाजलं नाही का गाजलं नाही. म्हणून त्या रोजीच्या पंक्तीची कसर आज आबा मालकानं दसऱ्याच्या दिवशी पंगत देऊन भरून काढली. काय अण्णाभाऊ कसा मिरवत होता लक्ष्मीनारायणाचा जोडा. म्हणजे अण्णा आणि काकूंचा. तुम्ही खोकं वाजवा, तोंड नका वाजू. आधी मी बाबूराव मालक नरूबाईचं म्हणत होतो, तर काय सांगत होता अण्णाभाऊ मी? माझ्या मुलीचं कौतुक. आधी कौतुक करण्याजोगीच गोष्ट आहे. दुपारच्या पंक्तीत नलूबाई नऊवारी शालू नेसून जाण्या आणि नाकातली नथ सांभाळत साजूक तूप चांदीच्या धारेतून वाढत होत्या ना, तर अशा साजऱ्या दिवशीत भावशीच वाटते. पण बातच थकून गेलाय. पंक्तीत वाढत बसण्याची कंडिशन तरी आहे का त्यांची? तेच म्हणतो, त्यात प्रॅक्टिस लागते. गावरान मोपेस तू. मी म्हणत होते वहिनींना बाळ होणार. बाळ होणार ते तुम्ही मला सांगताय? अण्णाभाऊ काय सांगत होतो तुम्हाला? माझ्या मुलीचं कौतुक. आधी कौतुक करण्याजोगीच गोष्ट आहे ना. दुपारच्या पंक्तीत नलूबाई पंगत वाढून थकल्या आणि त्या पायरीवर जाऊन बसल्या. अशा घामाच्या धाऱ्या लागल्या, गोऱ्या गोऱ्या कपाळावर घामाचे ते मोतीबिंदू असे साजरे दिसत की पावशीच वाटे. मला वाटे कुणीतरी देवानं मोत्याची माळ आणून बसून त्या गोऱ्या कपाळावर. वा दाजी वा वा, तुमची भाषा खरपूस असली तरी बोल मोठे रसाळ आहेत. आता म्हणून तुम्ही 2 महिन्यापूर्वी याच वाड्यात आपली पहिली बैठक झाली होती, तर माझी भाषा ऐकून तुम्ही 2 लवंगा मागितल्या होत्या अण्णाभाऊ. दाजी मग मी नव्हता मागितला, तुम्हीच बळे त्या 2 लवंगा पुढे केल्या आणि तो वरचा कुठला काढा सुचवला बा? बुलबुलाचा काढा सुचवला. बुलबुलाचा नाही, आधी बुलबुशाचा काढा. तेच ते. 1 नाही 2 नाही, उगे चालले गेले त्या माडीवर. अरे हो, बरे झालं आठवण गेली तू. आताही तसाच पळतो माडीवर, कारण 3 तासांनी माझी गाडी आहे सुमंता. आणि बरं का शोभा, नलिनी येईलच तेवढ्यात. तिला म्हणावं चलायचं असेल अण्णांसोबत तर तयारीला लाग. आणि तो कागदावरती येळ्याचा घोडा उतरवल्याशिवाय गवईबाची सुटका होऊ देऊ नको. त्यालाच लिहायला सांगा. आता लिहिता वाचता येतं त्याला. करून भारत असा फाड फाड वाचतो. कोण? हा दाजीबा. अरे काय दाजा, लाज नाही वाटत तुला? अरे पुरुषासारखा पुरुष तू लाजतो. आधी आजकाल तरण्याच्या पोरीने लाजणं सोडून दिलं म्हणून खरंय. खोटं बोललं का वय? अण्णाभाऊ सांगा, आज या पोरीचा साखरपुडा आणि पोरगी म्हणते कशी मला? दाजटल्या तुला 1000दा सांगितलं. साखरपुडा शोभाचा आज खरं की काय? नाही हो अण्णा, नुसतं कोणतरी पाहायला येते म्हणतं. DLGPला UDC. हे सांगत असताना तू जर थोडीशी लाजली असती तर बरंच झालं असतं. तुम्ही देखील बाप्पा लागली भास्कर मालक लावता पेट आपली डुबली. लागली कसली? आया हीच पसंत करते तो आज DDT वाला. दाजीबा
तिला जर चिडून बसला तर आपला तिळाचा गोळा कागदावर उचलायचं राहून जाईल. आपलं तेच काम करा. चला शोभाबाई करा सुरू. हा ताल नैनीताल, राग दरबारी पिल्लू. राया तुम्ही नका घालू मोडा, राया तुम्ही नका घालू मोडा. चला जाऊ पाहू येळ्याचा घोडा, चला जाऊ पाहू येळ्याचा घोडा. अरे बाबा धोड एका ताला सुरात तरी का काळी 2 वर सुरू करतोस आणि येऊन आजर तू पांढरे 2 वर असं म्हणताय. बघू बघू पट्टीच्या गाणाऱ्याचं हसत राहते जेव्हाबाई. त्यातून महाग आला म्हणजे स्पेशल मामला आहे. हा कोणी कोणी काय पट्टीत जाते, कोणी कोणी पांढऱ्या पट्टीत जाते. नरड 2 पट्टीच्या मध्ये मध्ये चालते. छान. हा धन्य आहे तुझे. मी तिकडे बैठक सजवून बसलो, पाहुणे येण्याची वेळ झाली आणि ही कार्टी इथं वाड्यावर येऊन बाजा वाजवीत बसले. मी वहिनींची साडी घ्यायला आली होती आज पुरती, पण वहिनी गेल्या बाहेर म्हणून काकू काकू. उद्याही वेंधळी पोर लग्न होऊन सासरी गेली म्हणजे रोज उद्धार होत जाईल माहेरच्या माणसांचा. तिचा असा दांदराटपणा पाहून. असं नाही दिवाणजी, त्याचं काय लोणच्याची बरणी हलवली म्हणजे त्याच्यातल्या आंब्याच्या पोळी कशा फटालकन फिट्ट बसते तशा या दांदरट पोरी लगीन झाल्यावर संसारात फिट्ट बसतात. त्यातून आपली शोभा गुणी आहे, गाजरे मोकळ्या मनाची आहे. अजी आजवर हे नाचे आणि लोक पाहत राहे. आता पाहतच राहा. लग्न झाल्यावर सासरचे लोक अवतीभोवती नाचतीलीच्या आणि हे चिमणी पाहतच राहील. अजून नवरा तर भवरावून जाईल पाहता पाहता. असं म्हणतो दाजीबा. हा तसं असेल तर साखर पडू तुझ्या तोंडात. हो, पण ते साखर पुड्यातली नव्हे, अल्लादी अल्लादी. साखरपुडा? हा समजलं मला. हा पोस्टातला पोरगाव आहे म्हणे. आबा मालकाने शब्द दिला खरा. हा होय खरं आहे. पण त्या मुलानं मुलीला आधीच बघितला एका प्रोग्रामच्या वेळी. आज हा बघण्याचा कार्यक्रम म्हणजे उगाच आपला करून बघायचा. जमलं तर आजच बोलणी पक्की करावी म्हणतो. करून टाका. आणि पुढच्याच महिन्यात लग्न उरकून टाकतो पोरीचं. बरं दाजीबा मोठे मालक आज वरती बैठकीत बसले. जा हळूहळू जा पायदा. हॅलो हॅलो. हां वकील साहेब. हां हो नमस्कार नमस्कार. अहो मी भास्कर बोलतोय. हां बरोबर बरोबर भास्कर देशमुख. बरं वकील साहेब आमचे बाबूराव आणि नलुनी बहिणी हां हां निघाले का? बरं बरं बरं. केव्हा? हो का? अच्छा अच्छा. बरं वकील साहेब आमचे आबा आणि आई काही बोलले का हो तुम्हाला बाहेरगावी जाण्याबद्दल कुठे? नाही हो असं खेडेगावावर नाही, दूर कुठेतरी आपलं ते इकडे. अरे भास्कर बाबू आला नाही का अजून? हा का निघालाच आहे म्हणे तू वकील साहेबांकडून. येईलच बघितलं. अरे नलिनीला घेऊन गेलाय. तिचं हिंडणं फिरणं आता कमी व्हायला नको का? आणि कधी नव्हे तर आज 9वारी शालू नेसून झाल्या बाहेर पडल्या त्या. तुम्ही उगेच बोलला होता सुनबाई. काय गंमत आहे पहा. हा दाजीबा नलिनी वहिनींना सुनबाई म्हणतो. आबा देखील सुनबाईच म्हणतात, पण प्रत्यक्ष सासू मात्र काही सुनबाई म्हणत नाही. हंत हंत नलिनी सासूच्या हात म्हणजे काय तिथं? त्याच्या नादी लागू नका बरं दाजी भाऊजी. वर जाऊन बघा. त्यांचं आवरलं असेल तर म्हणावं खाली या. ओवाळण्याची वेळ झाली आहे. लोक येतील आता सोनं द्यायला. अरे दाजी भाऊजी ग्रँड होल दाजीबा. प्रमोशन मिळालं का तुला? भाऊजी मालकीन मग भाऊजी म्हणते म्हणजे मी कोण झालो तुमचा? अरे तू काका. आणि तुम्ही मला म्हणता लेका. खरं म्हणजे अशा माणसात जेलमधून सोडूच नाही. तिथं जर पडलं राहिलं. खरंय रे. अशा माणसांना ना जेलच्या बाहेर येऊच द्यायला नाही पाहिजे. अरे पण जेलच्या बाहेर आलोय कुठं होता? ही इमारत बदलली म्हणून काय झालं? दोन्ही तुरुंग.
हे घर म्हणजे तुरुंग वाटतं तुला? कधी कधी हा दाजीबा, पण इथं मात्र एक स्वातंत्र्य आहे. म्हणजे हवे तेवढे प्रश्न विचारा, हवे तेव्हा. अर्थात उत्तर मिळतीलच असं नाही, नाही का रे? पण काय विचारायचं काय आहे तुला? अगं तोच प्रश्न की असं काय घडलंय या वाड्यात मी जन्मायच्या आधी की तुला कायमचं मुक व्हावं लागलं? या घरात एक पाप घडलं. पाप? कसलं पाप? कुणाच्या हातून? आलं लक्षात, आबांच्या हातून. पण म्हणून तू त्यांना एवढी मोठी शिक्षा केली, म्हणजे त्यांच्याशी मुकेपणानं संसार करू आणि त्यांच्याशी अबोला म्हणून जगाशी अबोला, पुढच्या पोरांची देखील. त्या गांधारीनं म्हणे डोळ्यावर पट्टी बांधून घेतली होती कायमची, तिच्या नवऱ्याच्या आंधळेपणाची विटंबना होऊ नये म्हणून जगभरात. शेवटी आर्य स्त्रीचा आदर्श असतो, नाही का रे? पण मी म्हणतो असं काय घडलं त्यांच्या हातून? चूक काय त्यांची? तुझे वडील धर्मात चुकले, कर्मात देखील. पण एकदाच. कसली चूक? ते विचारण्याचा तुला अधिकार नाही भास्कर. तर सांगण्याचा मलाही नाहीये. मग किती दिवस हा जीव घेणं खेळ चालणार आहे या वाड्यामध्ये आता? बस फार काळ नाही चालणार आहे भास्कर, संपतच आलाय. हो, कारण तुम्ही हे घर सोडून जाणार आहे ना कायमचं. अरे कोणी सांगितलं तुला? एका साधू महाराजांनी, हरिद्वार ऋषिकेशवरून आलेले. भास्कर, अरे तुझ्या मनात आहे तरी काय? बाबूनं ठरवलं तुला पुन्हा कॉलेजात घालायचं, इंजिनियर करायचं. तू तिथेही मोडता घातलास. यांनी खमारीला पाठवलं तर 10 दिवसात शेतीला कंटाळून घरी परत आलास. घरात इकडची काडी तिकडे करायला तयार नाहीस तू, तरी तुझ्या जीवाला आराम नाही. सारखं हे शोधत बैस, ते तपासत बैस. अरे पोरा, तुझ्या मनात आहे तरी काय? हवंय तरी काय तुला? एक पेटती धगधगती मशाल देतेस? भास्कर, हवाळाच पेटून द्यावा म्हणतो. शेवटी जुनं लाकूड कामच तर आहे. पिढ्यान चालत आलेली जीर्ण शिर्ण वास्तू हा म्हणता पेटे, आणि इथला जुन्या पार देखील पेटून जाईल. म्हणजे नव्यानं सुरुवात तरी करता येईल नवीन पिढीला. भास्कर, खरंच तू? काय दचकली बघ. काय आहे, मस्करी केली तुझी? करत करीन का मी असं? नाही भास्कर, नाही बरं. तुझा स्वभाव चांगला ओळखून आहे मी. यांच्या एका वाकड्या बोलापायी स्वतःचा अपराध नसतानाही तू तुरुंगात जायला निघालास. आणि आज स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही म्हणून हे घर पेटवायला निघालास. पण लक्षात ठेव, ज्या घरासाठी 40 वर्ष तुझ्या वडिलांनी रक्त आटवलं त्या घराला आग लावून तर बघ. अरे पाहिलाच दाजीबा, अरे जमाना काय हेड लागल्यासारखा बदलून राहिला. अरे साखर पुड्याच्या दिवशी हुंडा मागतात लोक, पण अर्धाच हुंडा मागतात ना ते दिवाणजी. अरे काहो, अर्धा झालं म्हणून काय झालं? 1000 रुपये. अरे गरीब माणसानं कुठून आणा? अजी झाली म्हणते सोय सध्यापुरती. बाप्पा, दिवाणजी कोण भेटलं तुम्हाला? सावकार? सावकार म्हणजे तो आपला हा. आता खाऊन काने कोंडे होता, सांगून द्या ना बाबूराव मालकाने सोय केली म्हणून सध्याची. वा, बेस झालं. दिवाणजी तुमच्या जीवास तर घोर नाही राहिला आता. होऊन जाऊन दे आपल्या लेकीचा साखरपुडा धूम धडाक्या. कुठं गेली ते भिंगरी? आत आहे, नलूताईची वाट पाहते. बाप्पा, सुनबाई बाबूराव आले नाही तसं. आता लोक येतील ना सोनं बिनं द्यास. आम्हाच बी जा लागन 10-5 घरी. आणि हे राजा राणी तर गेले दौऱ्यावर. भास्करराव, चला देव घरा. तुमची माय ओवाळते आहे म्हणे आम्हास. पाहून घ्या हा सोहळा. हो चला ना, पाहिलाच हवा. कारण पुन्हा असले सोहळे या वाड्यात पाहायला मिळतीलच असं नाही ना. कसं म्हटलं भास्कर? हो, आताच नाही का एक सोहळा पाहिला मी वर दिवाणखान्यात. आज प्रथमच तुम्हाला आजोबांच्या गादीवर बसून ज्ञानेश्वरी ऐकताना पाहिलं. बरोबर आहे, शेवटी दसरा म्हटलं तर सिमोल्लंघनाचा सण ना. आबा आबा, पंचारती लावली आहे, पाठ सुद्धा मांडून ठेवलंय. काकू वाट बघतायत, येताय ना? येऊन राहिलो ना चिमणे. लायकी करणं भागच आहे. काहून का ओवाळणं झालं की आम्हाला दिवाणजीच्या घरी जायचंय. तिथं साखरपुडा आहे का गुळाच्या पट्टीचा? खरंच तुम्ही आमच्या घरी येणार आज आता? येणं भागच आहे. कोणाच्या घरी शाल मंदी नाही तर साक्षगंध झालं
तर नाही जाऊन कसं भागल? शालनमुंदी म्हणजे अंगठी. कुणाकडे शालनमुंदी असते की तुम्ही जाता त्यांच्याकडे, मग आम्ही रोज आमच्या घरी शालनमुंदी ठेवतो. कशी बैताळ पोरगी आली. अहो तुला रोज साखरपुडा करशील का? शालनमुंदी म्हणजे साखरपुड्यासारखंच. ब्रह्मदेवाची चूक झाली. माकड व्हायची ती मुलीच्या जन्माला आली. देवांची आता आपल्या चुका ब्रह्मदेवाच्या उपरण्यात नका बांधू तुम्ही. अल्लडपणा आहे. काय वाईट आहे त्या पोरी? आजी हेच सांगत होतो मी दिवाणजी. लोणच्याच्या बरणीचा दृष्टांत देऊन सन्या. दृष्टांत? अरे गोपाळा, आलो आबा. तुझ्या त्या बापू माहिंद्यास? बापू माहिंद्या म्हणजे आमचा तब्बलजी. हो, त्या सांगून दे. आणि होऊन जाऊ दे आपल्या वाड्यात संत दाजीबा महाराजांचं कीर्तन. दृष्टांत सांगते मसण्याभूत. आजी परम्या दिसतं तपल्यावर कीर्तन कसं करू का? गोपाळा आहे ना बाजाच्या पेटीवर. गोपाळा चालला ना चांद्याले रातच्या गाडीनं. हो, गोपाळा खराचा. गोपाळा शोभेचं लग्न ठरलं विषयाला तरी चाललं. छे आबा, शोभा मला बहिणीसारखी आहे, कारण तुम्ही तिला मुलगी मानलं ना. मी विचारलं होतं गोपाळरावांना शोभाबद्दल, तेव्हा ते म्हणाले होते माझं लग्न आधीच झालंय तानपुऱ्याशी. अरे हा गोपाळा चालला. हे शोभाही जाईन आपल्या घरी नांदाय. दाजीबा हा वाडा सुना सुना वाटत नाही. हो पण तुम्हास काय त्याचं? तुम्ही तर चालले ना का संन्यास घेऊन हिमालय. दाजीबा खेटरान. आजी दसऱ्याच्या रोजी का? अरे रोज खेटर खाण्यालाच मुहूर्ताचं कौतुक काय? आजी हावजी माई हे तर माया चुलत्यावानी झालं का? एकदा माया चुलत्याची आदत सासू जीव द्यायला निघाली आणि गावभर हिंडून 12 इरी धुणून कसुमुसी होऊन वापस आली. काहून की गावातल्या समद्या इरी खाऱ्या पाण्याच्या, गोड्या पाण्याची इरच नाही. मग माझा चुलता म्हणते कसा, म्हातारे तू जीव दे अशी मतलब पाण्याचं का कौतुक, खारं असतो का गोड असतो. पर म्हातारी मोठी जिद्दी मरून गेली पण जीव नाही केला. मस्कऱ्या गणपती कुठला? आबा पंचायती लावली, पाठ सुद्धा मांडून ठेवला. काकू आत वाट बघतायत, येताय ना? येऊन राहिलो ना चिमणे. गाजीबा, अरे अण्णा भाऊ दिसले नाही. बाप्पा आले ना अण्णा भाऊ आपले पानं घेऊन सन्या. कायचे पानं? दसऱ्याचं सोनं. हो आपट्याची पानं म्हणतोय तो. तुम्ही मालक सुनबाई काऊन धाडता पुण्यात? बाळणपणाचा टाइम आहे अजून. सुनबाईची माय बेमार आहे, लग्नाची होऊ नाही शकली अशी. हा माय लेकी तळमत नसेल भेटीसाठी. बरोबर आहे बरोबर आहे. हा चला. ताजीबा काय झालं? मी काय म्हणतो, आजच्या दिवसभरातल्या आबांच्या वागण्यावरून काही संशय येत नाही का रे तुला? काय तर संशयची? म्हणजे आबा संन्यास वगैरे घेऊन हिमालयात? संन्यास घेणारे सांगा ते बायकोच नेत नसते. पण मग कदाचित एकटेच मालकीनबाई बरी जाऊन त्यांचे एकटी. तू आबाच्या लग्नाच्या आधीपासून आहेस ना रे या वेळेत? त्याच्या बी आधीपासून. कारण की आबा माझ्यापेक्षा 10-15 वर्षांना मोठे असतील, पण माझा जन्म या वाड्यात त्याच्या अगोदर झाला. तू असे उकाडे घालत बसत असशील तर जा मग. आधी उखाणं नाही, मग असाच दसऱ्याचाच रोज होता. 40 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या कचेरीच्या चौकात तो मांडव पडला होता आणि ह्या चौकात तो समारंभ झाला. कसला समारंभ? तुझे जावळे काढायचा? आलाय मोठा. आधी जावळे काढायचा नाही,
आबासाहेब दत्तक घेण्याचा. आमच्या आबा दत्तक आहेत? इकडे बघ इकडे बघ. म्हणजे आबा या वाड्यात का रे? श्रीमंत मालगुजार तात्यासाहेब देशमुखांनी दत्तक घेतलंय आबांना. सापडलं बघ, एका प्रश्नाचं उत्तर सापडलं. मी कोळ सुटलं रे दाजा. तरीच म्हटलं तो गणूचा फोटो, तो गणू म्हणजे आबा स्वतः ना? हो, खुद्द आबा मालकाचा फोटो आहे तो, या घरात दत्तक घेण्याच्या पहिलेचा. हे तुला माहिती होतं पण तरी तू गप्पा होतास. अरे बोल दाजा बोल, मला बऱ्याच प्रश्नांची उत्तर हवी आहेत रे. तू जर आज दिलीस ना तर या वाड्यावरचं मोठं संकट टळेल बघ आज. अरे तू बोल रे, तू बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत या वाड्यात राहून. त्या खांबांना बी पाहिलंय. अरे पण त्या खांबांना वाचा नाही, मन नाही. आमच्या बी तोंडाला कुलूप आहे आणि कलिजा पत्थरासारखा मजबूत आहे, कारण या वाड्याचं नमक खाल्लंय आम्ही. अरे रे, कलेच्या पत्थराचाच असणार आहे तुझा. शेवटी आबांच्या तालमीत तयार झाला नाहीस का तू? आपल्या कीर्तरूपांना पुरतं ओळखलं नाही भास्कर मालक तुम्ही. ओळख पडतीये रे, पण मर्मस्थान काही लक्षात येत नाही हो. मुकाबला करणार म्हणता कुणाची? खुद्द तीर्थरूपाची. अरे रगत निघता पण कट्ट्यातली सुपारी फुटली पाहिजे असा त्याचा बाणा. यावेळेस अडकीत तर आमच्या हाती राहिलाय बरं. आमच्या हे आम्ही कोण? तुम्ही आणि बाबूराव मालक. भरम आहे तुमचा भरम. आजी बाबूराव मालक या कामात तुम्हाला साथ देतील, नाव नका घेऊ. भास्कर, अरे घरात लक्ष तरी असतं का तुझं? हा, हे कालची टाक बघ, ही अशी तशीच पडली आहे बाहेरच्या लेटर बॉक्स मध्ये. अरे मी प्रेसच्या कामात गुंतलो असतो. ताजीबा, हे पत्र आहेत, हे 2 पत्र अण्णांची. हे इंग्लंड माझं आहे आणि हे दाजीबाजी गुरव खमारीकर. अच्छा, हे तुझं पत्र आहे? आजी गरीबाची काऊन चेष्टा करता? मग कोण पत्र लिहिल? अरे तू इतकी पत्र लिहिलीत खमारीला म्हणून तुझी धुरपदी आणि असे राहायला इथे फजी त्याला घेऊन. असं म्हणता मग आणा महापत्र. आजी पण खाऊ त्या भवानीच असं येणं होतं तर आपली खबरबात नाही पाठवा का तिने दातल्याला पत्र लिहून? आलं लक्षात, ती खबर याच पत्राचं नाही घ्या. आलं लक्षात. अण्णा भाऊ 2 पत्र, एक तुमचं 2 तुमची. तुम्हा दोघांशी मला महत्वाचं काहीतरी बोलायचं. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण आज आबा आणि आई दोघेही जण या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हे घर सोडून जाणार आहेत कायमचे. काय बरडतोयस तू भास्कर? काय बरडतोस? वहिनी त्याला सांगा आयुष्यात एकदा तरी माझ्या शब्दांवर भरोसा ठेवून बघ म्हणा. आणि वहिनी तुम्ही आज अण्णांसोबत जाण्याची घाई करू नका. तुमच्या मदतीची गरज हवी आहे मला. तुम्हाला आठवतं त्या दिवशी आईनं थरथरत्या आवाजात सांगितलेली ते जोगदंड वकिलांकडीतली ती कथा या तुळशी वृंदावनाजवळ घडली? तसंच काहीतरी करावं लागणार आहे आज आपल्याला, कदाचित आताच. पण तसला निर्दय उपाय केल्यावरही आवाज जायलाच निघाले तर? आता त्यांनी निर्धारच केला असेल तर मग त्यांना कोण अडू शकणार आहे? त्याचाच विचार करतो रे मी. थांब जरा. काही उपाय नाही विचार करून, काहीच उपयोग नाही. कारण ही वराडी माणसं म्हणजे पक्की आतल्या गाठीची, खोल पाण्यातली. मलाही आता वराडी माणूस व्हायला हवं नाही? काय विचार काय तुझा? नुसतंच त्यांची वेश नको, आवेश देखील हवा. नुसतं सासूबाईंची लेणी लिहून अंगावर चालायचं नाही माझं. त्यांची वाणी सुद्धा घ्यावी लागेल, त्यांचं वाण घ्यावं लागेल या घरासाठी, इथल्या माणसांसाठी. नलिनी, आईचा आवाज आला.
थांब नलू थांब, तिथेच थांब. आठवतं त्या तिथे तुळशी वृंदानाजवळ इथे उभं राहून आई काय म्हणाली होती? लक्षात ठेव मुली, तू त्याची बायको होशील पण आमची सून नव्हे, कारण तो आमचा मुलगा नाही, आमचा मुलगा भास्कर. बाबू आमचा कुणीही नाही. अरे कुणीच कसं नाही. आबा म्हणतात की बाबू या घराचा मालक, भास्करचा काहीच अधिकार नाही. पण वरवर पाहता ही विसंगतीच वाटेल नाही? आबांनी स्वतःला या घराण्यातलं कधीच मांडलं नाही. कारण ते दत्तक आले त्या वाड्या इच्छेविरुद्ध. आबा दत्तक म्हणजे या वाड्यात नातवाची चाहूल लागणार म्हणजे आजोबा मुक्त होणार की काय? आबानी नाव देखील ठरवून ठेवलं, बाल मुकुंद. मी धीर करून विचारलं, आबा कशावरून असा मुलगा होईल? तर आबा म्हणाले कसे, आमची श्रद्धा बळकट आहे सुनबाई, आमचा गजेंद्र मोक्ष करायला तो बाल मुकुंद आल्याशिवाय राहायचा नाही. म्हणजे जन्माला येणारा हा बाल मुकुंद प्रत्यक्ष पित्याला आणि या घराला छे त्यापेक्षा हा जन्मालाच आला नाही तर. नलू नलिनी कुठे गेली का? बहिणी हे काय भलतच आता मध्ये जा, आई आवाज देते तुम्हाला. आले. दाजीबा, दरवर्षी आपली दसऱ्याची बैठक इथं याच चौकात. मग यावर्षी त्या बाहेर कचेरीत असू दे. त्या नव्या चष्म्यात म्हणता का जी? हो. आता अडको झाडतो ती. अरे अडको आबा तुटेल ना माझं कान. आबा काव पोट्टे, आम्ही चांगले देवासमोर उगे मुगे बसलो होतो आणि बाबूरावची माय आम्हा सुवाळत होती देवी सारखी. तूच काय झालं फिदी हसायस? आबा खरं सांगू, तुम्ही पाटावर मांडी घालून बसलात ना, तर त्या टेकडीवरच्या गणपती सारखी. हे गधडे, अगं जरा तरी आपली पायरी ओळखून बोलायला शिक. दिवाणजी गुस्सावू नका. अल्लडपणा करण्याचे दिवस संपत आले बिचारीचे. लग्न झाल्यावर येईल गंभीरपणा. आतापर्यंत तबल्याच्या तालावर नाचली, आता नवऱ्याच्या तालावर नाचायला लागली. अहो ऐकलं का? आपण काही बोलल्या का? अहो नलिनी आली आहे बाहेरून. हो समजलं आम्हास. तुम्हाला ओवाळायचं म्हणते. ओवाळणं झालं आमचं. असा काय डबल पराक्रम केला आम्ही ओवाळण्याजोगं? अहो पण इच्छा दिसते तिची. 2 पाठ मांडून ठेवले तिनं. येतोस ना रे बाबू? हो आई, चलता ना आबा. तुझ्या बायकोस म्हणा आपल्या नवऱ्यास डबल वळून घे. अहो पण बस आता आम्हाला सुटू नका. ओवाळणं झाल्यावर देव घरात जाऊन निरोप घेऊन आलो. आता एकदम सीमोल्लंघन. मग आता काय इथे चौकात ओवाळून घेणार? अहो लोक येतील आता सोनं द्यायला. आधी कोणी नाही येत इकडं. औंधा दसऱ्याची बैठक त्याच तिकडल्या कचेरीत. अगदी जोडीस जोड आहात. नलिनी, अगं नलिनी. बरं मालक, मी येतो. तेवढं फक्त शोभाला थोडं लवकर पाठवून द्या, पाहुणे येण्याची वेळ झाली आहे. ठीक आहे दाज्या. अरे धुरपतीचं पत्र आलं म्हणते असं समजलं. पस्तावा झाला तिला. येते म्हणते ती फजी टॅक्स घेऊन. वा देवाला साजरी बुद्धी दिली तीस. अजून काय लिहिलं रे ते? कसं नका पत्र कोण वाचलं? अरे निसार त्याने मग सांगितलं मला तू. सुनबाई म्हणत होत्या. अरे कमाल आहे तुझी दाजीबा. अरे नलूना ते पत्र पाहून सहज आपला अंदाज बोलून दाखवला. तूही पण ना. बाबूराव, त्याच द्या ते पत्र वाचायस. अण्णा भाऊ या टाईमवर आले तुम्ही. तुमचा शिष्य तुम्हाला पत्र वाचून दाखवते. स्वतःच आलेलं. अरे वा दाजीबा, तुझं तर अभिनंदनच करायला हवा. पत्र कुठे गेलं का? तुमच्या जवळ दिलं मग. राजा
आता नखरे करू नको, मुकाट्याला वाचून दाखव. मुकाट्यानं कसं वाचावं पत्र? खेटर आधी दसऱ्याच्या रोजी का खेटर वाचतो राजीबा, अरे पत्र वाचताना अगोदर श्री वर्षा पहिले वाचावा. बोलूनच गेलो. अरे पण ते बी बोलूनच गेले, लिहूनच नाही का? वाचा. दिरारा चे दा हे 22 काल रात्री आधी माझ्या सासऱ्याचं अक्षर म्हणजे कसं मुजून लिहिते बा, वाचणाऱ्याचं मरण. आधी ते पंचारती आली ना, हा तोवर चालू द्या तुमचं ओवाळणं. पत्र अर्धवटच वाचलं तुम्ही. आधी पहिले वाचून घेतो, मग वाचून धावतो. आबा, मी येऊ तिथे ओवाळायला? अण्णा भाऊ, तुमची तिकडली पुण्याची रीत मोठी गणपती. आमच्या इकडल्या पोरी अशा वस्त्रीत येताना मी आत येऊ का म्हणून विचारणार नाही, ढाळ कमी ती रेडक्यावानी या अशा. आबा येताय ना घरी, नाहीतर तो DAGPDतला एवढीशी माझ्याही आधी येऊन बसेल आणि मग मी त्याला अशीच दिसेल आणि मग बाबा बोलतील, अय्या बाबा घरी गेले. अगं हो, बाबांनी सांगितलं मला तू आल्यावर तुला पाठवायसाठी. बरं आबा, मग मी येऊ? ठीक आहे. पोरी, जायच्या अगोदर नमस्कार करा. काकूजवळ काय बोलली होतीस? तू कानातलं पाहिजे म्हणे. पण लग्नाला अजून उशीर आहे आबा. पण आम्हास घाई करणं भाग आहे. बस पोरी, लग्न करायस निघाली तू, पण तुझ्या त्या नाच गाण्याहून कठीण असते बरं संसार करण्याची कला. काऊन का कुळवंताच्या लेकीसाठी प्रपंच म्हणजे तारेवरची कसरतच. पदरात निखारे घेऊन चालावं लागते. पदर तर पेटला नाही पाहिजे, निखारे तर विझले नाही पाहिजे. हातात चटके बसले तरी पोटातलं हसू मिटलं नाही पाहिजे आणि पोटातली माया आटली नाही पाहिजे. आणि कुळवंताच्या लेकीनं चालताना रस्त्यानं काटे गोटे गळले तरी आपली चाल बिघडली नाही पाहिजे. लग्न झाल्यावर जो कोणी तुझा साथीदार होईल त्यास काय सांगशील? त्याच सांगशील पुरुषानं या संसार रूपी सरोवरात कसं पोहावं. राजहंसा वाणी, त्या राजहंसाच्या अंगात डौल, पायात ताकद, मानेत ऐट, नजरेत सावधपणा, चोचीत मोत्याचा चारा आणि पंखात मायेचा उबारा देणारा पांढरा शुभ्र पिसारा. आता त्या मुक्या जनावरास काही दुःख, याचना, विवंचना नसत असणारच, पण ती सगळी खळबळ पाण्याच्या आत पृष्ठभागाच्या खालती वरवर कसा थाटात पोहत राहते हंसराय, थाटात पोहत राहते हंसराय. वा वा वा, कमी शब्दात किती मोठा आशय मांडला तर. पण मला काहीच समजलं नाही. अगं, तुला निमित्त करून आबानी हे सारं आपल्या सुनेला आणि यांना सांगितलं. तरीच म्हणलं आबा माझ्याशी एवढ्या अवघड भाषेत बोललेच कसे. आबा मालकानं मगा कान धरला होता, कोणता होता तुझा? आता मी हा कान धरतो आणि पोचवतो तुला त्या DDT वाल्याकडे. अगं शोभा, ती साडी उद्या सकाळी आणून देते वहिनी इस्त्री करून. अगं मी म्हणत होती असू दे तुला ती,
खरंच खरंच गाडी मिळाली. चल ना मला जवळ चालू द्या ना तुमचं. आलामाय दसरा, हातपाय पत्रा, ओवाळीला सासरा असून बाई. दाजीबा तुम्ही पत्र पुढलं वाचलंच नाही. नाही अण्णा भाऊ, पाहून घ्या आपल्या लेखीस. कोणतरी साजरा वर्णन करून ठेवलाय. दीप धर्माचा करात दीप वंशाचा उरा, अशी पाहिली दारात लक्ष्मी उभी. असं टकलवून पाहू नाही म्हणतात. आपल्याच माणसाची दृष्ट आपल्या माणसाच लागते. आबा पोवाळू मुली हा काय पाहिजे पोरी? आपला अखंड आशीर्वाद आबा. तो तर आहेच. तो कुठं जाणार? हे घ्या सोबत. हे काय आबा? तिजोरीच्या किल्ल्या माझ्याजवळ? आजपासून हा प्रपंच तुम्ही सांभाळ. आणि मला कोण सांभाळेल? आमचे बाबूराव करते सवरते झालेत ते. आणि आम्हा दोघांना कोण सांभाळेल? तो मोठा जबर आहे बरं, तो सांभाळणार. म्हणजे आबा तुम्ही इथून जाणार कायमचे? हो, आता म्हातारपण आलं. तुमच्या सासूबाई तीर्थयात्रा कडून आणतो ना. ऋषिकेश. आबा माझ्याकडे बघून सांगा, खरं आहे हे? पाहिलं पुढे मावलं तुझ्या डोळ्यात? कसे मावाल? देवाने एवढे विशाल नेत्र दिलेच नाहीत मला. घाई करा दाजीबा. अरे पानदानाचं घे. दाजीबा तुम्ही पत्र पुढचं वाचलंच नाही. काय आहे त्या पत्रामध्ये असं न वाटण्या लोक? काल रात्री फजित्यास घटसर्पाने. म्हणजे दाजीबा तुमचा मुलगा परवा रात्री? हो सुनबाई, तरी बी माझे डोळे ओले नाही झाले, कोरडेच राहिले. दाज्या, अरे जे भोगायचं असतं ते भोगावंच लागतं. तिथं कोणाचं चालेल? भास्करराव. हो बा. या वाड्यात 40 वर्षापूर्वी काय झालं हे ऐकायचं आहे ना तुम्हाला? हो. या सर. बाबूराव, दाजीबाज बोलून काय करायचं करू. दाजीबा, अण्णा, ही आमच्या ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाची पहिली पिढी तुम्हाला अर्पण करतो.
बालमुकुंद किंमत 10 रुपये. हे घ्या बाबा. हे काय आबा, पुस्तकाची किंमत देऊन मला लाजवताय? तुम्हाला कसं लागलं राजीव बाबूराव? तुम्हाला लाजवण्याचा विचार सुद्धा आमच्या मनात येणार नाही. तुमच्या प्रकाशनाची पुस्तकं लोकांना विकत घेऊन वाचली पाहिजे म्हणून हा शुभारंभ केला. कादंबरी आहे सामाजिक. विदर्भातला कुठले उदयोन्मुख लेखक काय म्हणाले ते? हा, लिहिणारा कुठला आहे ना, पण लिहिलं कसं हे महत्वाचं. अण्णाभाऊ, हा पण प्रवासात वाचण्याजोगी आहे ना. अतिशय चांगली कादंबरी. हो, नसायला काय झालं आबा, आपल्याला तर आवडली बा. हा, कधी कधी संशय येतो की लेखकाला हे या वाड्याकडे बघूनच तर सुचली नाही ना कथा. तुला आठवतंय बाबू 5व्या प्रकरणातला तो प्रसंग? वहिनी, या अशा तुळशी वृंदावनाजवळ उभ्या राहा बरं. आणि बाबू, तू पण त्या पळवीतल्या खांबाजवळ उभा राहा. हा बंड एक गंमत करून दाखव. तर बरं का आबा, त्या 5व्या प्रकरणात फार मौज आहे. म्हणजे होतं काय, त्या कथेतली नायिका अशीच तुळशी वृंदावनाजवळ उभी असते. आणि बरं का आई, आतून कोण येतं माहितीये? त्या मुलीची सासू खदा खदा हसत. वेळीच होती म्हणा ती म्हातारी. तिच्या हातात काय होतं माहितीये? एक उलथन चुलीत घालून तापवलेलं लाल रसरस्त. घरात नव्यानंच नांदायला आलेली सून कशावरून तरी खोटं बोलली होती. पण त्या पोरवयातल्या मुलीचा तेवढाही अपराध सहन न करून ती सासू धावली तिची जीभ डागायला. ती अंगणात येऊ लागली, एक एक पाऊल पुढे टाकू लागली. आणि ते बिचारी सासू, नका नका सासूबाई, नका, माझी जीव नका डागाळू, नका नका. अहो, मी तुमच्या पाया पडते, नका माझी जीभ डागाळू. अहो मी अशी खोटी नाही बोलायची पुन्हा. अहो सांगा ना, सासूबाईंना सांगा ना. नको सांगा ना, नाहीतर नको. बाबा, हे सगळं पाहिल्यासारखं वाटतंय ना? नको. असं काहीतरी घडलंय का या वाड्यात 40 वर्षापूर्वी, जेव्हा आमची आई सून म्हणून नांदायला आली होती इथे? मालक, एवढं आभार कोसळलं मस्तकावर ते तरी अजून डोळ्यात पाणी नाही आलं तुमच्या. मालक 40 वर्षापूर्वी तुम्ही या वाड्यात आलात तेव्हा त्या दिंडी दरवाजात तुमच्या डोळ्यात पाणी होतं. पण 40 वर्ष या वाड्यात आलं तेव्हा तुम्ही पाणी नाही पाहिलं कधी. मालक महामन म्हणते की रडलं म्हणजे मनातलं मैल साफ होते, स्वच्छ होते मन. मालक नाही अजिबात. रडून कसं चालत? पण रडायचं झालं तर माणसानं कसं रडावं? मगरी वाणी, खोट, माणसावाणी कमजोरपणानं नाही, खोट. घरातल्या बुजुर्ग माणसानं कसं रडा? मासोळी वाणी, पाण्यातल्या पाण्यात. जसा तू रडला मग पत्र वाचताना. पत्र अर्धवटच सोडला दाजीबा तुम्ही. ते सांगितलं ते. भास्कर, या वाड्यात 40 वर्षापूर्वी काय घडलं हे तुम्हाला ऐकायचं आहे ना? या समोर. वर्षापूर्वी या वाड्याच्या मालकीनीस येड लागलं होतं. खमारीकराचा तरणा बाण 20 वर्षाचा मुलगा झाडावरून पडून मेला आणि त्याच्या जागी आम्ही दत्तक म्हणून आलो. येणं भाग पडलं आम्हाला परिस्थितीमुळे.
पण प्रत्यक्ष पत्नीवर एवढा मोठा प्रसंग उद्भवला असता तुम्ही शांत कसे उभे राहिलात आबा? पार्वतीला वाचवासाठी धावलो आम्ही, पण उशीर झाला होता. पण मी म्हणतो अशा वेळी असा उशीर का? काहून का आमचं मन म्हणत होतं, ज्या पोराच्या जागी दत्तक म्हणून आपण आलो त्या सांगून आलेली पोरगी दैव योगाला आमचं तिच्याशी लग्न झालं. खरं पाहिलं तर आम्ही कोण तिचे? कोणी नव्हे, ती परस्त्री होय. पण आभा, अनेक मुलं दत्तक येतात, मग तुम्हाला तसं का वाटत राहिलं? काहून का त्या श्रीमंताच्या पोरास आम्ही मारलं? निदान असं वाटतं आम्हाला. एक डाव खमारीस नदी काठी चिंचेच्या झाडावर आम्ही बसलो होतो. आमचं पाहून तो खमारीकराचा लेखही कसा बसा चिंचेच्या झाडावर आला, धापा टाका. वरच्या फांदीवर त्यात चढता येईना म्हणून आम्ही वरची फांदी पक्की धरली. मधल्या फांदीत 2 पायांची पक्की कैची मारली, खाली वाकलो आणि त्याच वर खेचू लागलो. उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ होती. दोघांचे हात घामा चोकळ झाले होते. त्याच्या हाताची पकड ढिली होत होती. झाडाखाली लोकांची गर्दी व्हायच लागली. लोक ओरडायच लागले, गणू सामा, गणू सामा. आमच्याही हाताची पकड ढिली झाली. 60-70 फुटावरून तो पोरगा. पण आबा तुम्ही स्वतःच त्या अपघाताबद्दल स्वतःला दोषी समजून दुःखी कष्टी झालात? सुनबाई, तो नुसता साधा अपघात असता तर कहाणी वेगळी झाली असती. त्याचा हात खेचत असताना त्याच्या बोटातली हिऱ्याची अंगठी लखन चमकली उन्हाच्या तिरपीत. क्षणभर डोळे दिपून गेलेत आमचे. क्षणभर हेवा वाटला आम्हाला त्याच्या श्रीमंतीचा, या गरीब भटजीच्या पोरास. आणि या बेसावध क्षणी आमचा हात त्याच्या हातातून निसटला. मुठीत फक्त हिऱ्याची अंगठी आली. असंच होत असतं आभा. आठवतं तुम्ही त्या दिवशी माझं सातवण करताना काय म्हणाला होता? मरण मारणं त्या देवाच्या हाती. आपण केवळ एक निमित्त मात्र असतो. मग तुम्ही का असे हाय खाऊन आबा? हाय खाल्ली असती आम्ही सुनबाई तर आम्ही बी जीव दिला असता वैनगंगेत उडी मारून. पण आम्ही वेगळ्याच मार्गानं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं. त्या खमारीच्या गंगाबाईच साक्ष ठेवून तिचेच्या झाडास हात लावून आम्ही शपथ घेतली, या पोराच्या जागी उभे राहून जे जे करता येईल ते करू. या घराचा इस्टेटीचा मोह धरू नये. मुहूर्त पाहून वेगळे हो. बाबूराव, भास्कर, आज तो दिवस आलाय. पार्वती, लायकी कर. मुहूर्त टळून जाईल लायकी. आणि एक सांगतो, नेसत्या वस्त्रानं चला, फक्त माहेरचे देव घ्या सांगा. मुली, त्यांना म्हणावा जायचंच असेल तर तुम्ही एकटे जा. मला नाही निघणार ग इथं. मला नाही निघणार. पार्वती, भलत्याच वेळी भयंकर शिक्षा का? तुमच्या अपराधांचा न्यायनिवाडा करण्याचा मला अधिकारच नाही. पण मनीच्या या वेदना. आई बोला,
बोला आई बोला. इतके दिवस तुम्ही मुकेपणाने ज्या वेदना लपवून ठेवल्या त्याला मोकळं होऊ द्या. बोला आई, मोकळेपणानं बोला. मुली, तुमची पिढी मोठी भाग्यवान. अगं, केवढाले कठीण प्रश्न किती सोप्या मार्गाने सोडवता तुम्ही. बदलता काळ तुमची पाठराखणी करतोय. तुमचं सारं मंगल झालं, मंगलच होईल. आशीर्वाद आहे माझा तुमच्या पाठीशी. पण आमची पिढी काय काय भोगावं लागलं नाही आम्हाला अपराध नसताना. अजूनही आठवतं, मंगलाष्टक संपली. टाळ्यांचा गजर, अक्षदांचा पाऊस, वाद्यांचा कल्लोळ आणि लगेच अंतरपाठ दूर सरला. मग समोर जे कोणी उभं होतं त्याच्या गळ्यात मी हातातली माळ घातली. तेव्हा हा विचार नव्हता माझ्या मनात की हे कोण आहे. कोणीही असले तरी तेच माझे पती आहेत. मग ते गरीब भिक्षुकाचे चिरंजीव असोत, दत्तक पुत्र असोत की लक्ष्मीपुत्र असोत, पतीच मानलं मी त्यांना. पण लग्न होऊन या घरात आल्यानंतर 12 वर्ष यांनी मला परस्त्रीच मानलं. 12 वर्ष संसारात पडूनही मी जोगीण झाले, जोगीणच राहिले. देशमुखांच्या श्रीमंतीच्या खुणा म्हणून अंगभर दागिने घालून गावभर बग्यांमधून मिरवायचं. आयाबायांच्या मत्सराचा विषय व्हायचा. त्यातच धन्यता मानायची. पण पाठ वळली, पण पाठ वळली की कुचेष्टेची कुजबुज कानी पडायची. वानसोटी वानसोटी. पुत्रशोकामुळं सासूबाई आधीच वेड्या झाल्या होत्या. त्या दत्तक पुत्रालाही मूलबाळ नाही म्हणून एक दिवस तळतळाट करत निघून गेल्या. शेवटी मामांजींनी त्यांच्या शेवटल्या काळामध्ये यांना जवळ बोलवून घेतलं आणि यांच्याकडनं वचन घेतलं. यांनीही वचन दिलं, हा वंश पुढे चालेल. त्यानंतर बाबूचा जन्म झाला. मुली मला सांग, पत्नीच्या ठाई पतीची आसक्ती नसताना जर मूल झालं तर ते पाप नव्हे. म्हणून मला नेहमी वाटत आलं की बाबू या घराण्याचा मुलगा, आमचा मुलगा नाही. पण बाबूच्या जन्मानंतर यांच्या वागण्या बोलण्यात विलक्षण फरक पडू लागला. हे आपल्या परीनं संसारात रमू लागले. तोवर मला असं वाटत होतं की यांना संसाराची आवडच नाही, हे स्वभावाने विरक्तच आहेत. पण नंतर आमच्या मनातलं अंतर कमी होऊन आम्ही खऱ्या अर्थानं एकामेकांचे पती पत्नी झालो. त्यानंतर भास्करचा जन्म झाला. पार्वती, त्या मनाची जखम ओळखली आम्ही, म्हणून तू आग्रह सांगात येण्याचा हे घर सोडू. येताना एकलं आलो होतो, जाताना एकलं जाऊ असं वाटलं होतं. पण 40 वर्षाच्या मुक्कामात हा मनाचा पाषाण तसाच राहू शकला नाही. म्हणून म्हणतो पार्वती, मुली, त्यांना म्हणावं तुम्ही पुरुष आहात. हे मायापाश अगदी सहज तोडू शकता. पण मला नाही जमणार ते. मला नाही निघोणार ग इथून. मला नाही निघोणार. एवढं करूनही चुकलोच आम्ही. बाबूराव वसरीवर रांगावायच लागले. आमचा घोडा करायला लागले. बोबडे बोलायच लागले. मग रमला हा घडीचा पावडा. काहून रमला? पार्वती, तुझा नवरा हा माणसासारखा माणूसच आहे, देव नव्हे, दगडही नव्हे. मग आबा जाण्याची एवढी घाई का? इतकी तळमळ का? आयुष्यभर जो ध्यास मनी बाळगला तो विसरता कामा नये.
ऐकलत ना तुम्ही? आई येणार नाहीये तुमच्या सोबत. तुम्हाला एकटं जावं लागेल आणि तेही या वयात. हे चित्त होय पोरा हाडात मुरलेली नव्हे, हा शापच होय एक प्रकारचा. खमारीकर मालगुजार साहेब आपलं देणं देऊन झालं. आता निरोप द्या आम्हास. पोरो आम्ही येतो. स्वतः सांभाळा, तुमच्या माय सांभाळा, या घराच्या नाव लौकिकीत सांभाळा. आबा, आबा हे काय? तूच नाही पोरी, या घराच्या गृहलक्ष्मीचा नमस्कार. आता यापुढे तू ज्या घराची संरक्षक देवता, तुझ्या रूपानं तीच नमस्कार केला आम्ही. सांभाळा झमेला. आता येतो आम्ही. म्हणजे आबा गेलं पाहिजे? हो, मग झालं भाग आहे पोरी. मग कधी काळी माझ्या बाल मुकुंदाने अडी अडचणीच्या वेळी हाका मारल्या तर याल तुम्ही आबा? असे अवघड प्रश्न विचारू नका सुरबाई. नाही म्हणा तर प्रपंचाची जादू किती बळकट असते हे अनुभवलोय आम्ही. हो म्हणा तर जाण्यास काही अर्थ उरणार नाही. एवढं सांगतो, कोठेही असलो तरी तुमचेच असो. नाही आबा नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला हवे आहात, नाही जाऊ देणार. सुनबाई, आमचं हे एड लेकरू सांभाळ. तुझ्या पत्रात सांभाळी आबा, सांभाळी, सर्वांना सांभाळी. आपल्या आशीर्वादाच्या बळावर सगळ्यांना सांभाळी. या तुम्ही. आबा, खबरदार कोणी त्यांच्या समोर आसवा गाळली तर, आणि खबरदार कोणी त्यांना जाण्यापासून अडवलं तर. आबांचं जाणं म्हणजे आबांना शोभेसच व्हायला हवं. दाजीबा, अडकूस म्हणा बग्गीत तयार करून ठेव. लोक बाहेर आले असतील सोनं द्यायला, त्यांना म्हणावं आबा येत आहेत, थांबा थोड्या वेळ. गोपाळ, ए गोपाळ, खोलीतून बाहेर ये बघू लवकर. पार्वती, येतो आम्ही. पार्वती, भेटी लागे जीवा, लागली सेवा. चकोरा जीवन तैसे माझे मन, तैसे माझे मन. वाट पाहे भेटी लागे जीवा,
लागली से आस भेटी लागे जीवा लागली से आस पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन तैसे माझे मन तैसे माझे मन वाट पाहे भेट लागे जीवा लागे से आस भेट लागे जीवा लागली से आस लागे जीवा लागली से खूप धन्यवाद. आपण आम्हाला 2 दिवस प्रवाह आमचा निष्पाप हे नाटक तुम्ही पाहिलं. आज आमचं वराडी माणसं नाटक पाहिलं.